तर नमस्कार मंडळी. आज श्रीचा बर्थडे आहे आणि आम्ही कुठे बाहेर गेलो नाही, खूप वेळ झाला. पण आता आम्ही बाहेर जातो आहे आणि आज आम्ही काहीसं ट्विनिंग केलं आहे. तो आमचं ट्विनिंग कसा असेल तो थोड्या वेळाने तुम्हाला दाखवू. तर श्री आली की श्रीला चेंज करून आम्ही निघू. आणि कुठे जातो आहे? आमचं नेहमीचंच ठिकाण आहे, ते नॉट नवीन काही नाही आहे. आवेस पण आम्ही तिथेच जातो आणि देन मग बघूया कोण कोण असणार आहे आमच्यासोबत. आणि हा म्हणजे मी माझे सगळे ब्लॉग्स जे आहेत आपले 30 डेज चॅलेंजचे, ते सगळे ब्लॉग्स आपले इव्हिनिंगला येतात आता, जे इव्हिनिंगला स्टार्ट होतात आहे. सो हा आजचं हे जे आम्ही इव्हिनिंगला जातो आहे बाहेर, ते तुम्हाला उद्या बघायला मिळेल. सो स्टे ट्यून आणि बघत राहा. आणि आपले 100 ब्लॉग्स पूर्ण झाले आहेत. तर मला तुमच्याकडे एकच रिक्वेस्ट आहे, जसे माझे 100 ब्लॉग्स पूर्ण झालेत तसे तुम्ही 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण करा. 915वर अडकलो आहे सध्या. तर 1000 सबस्क्रायबर पूर्ण करा. आणि जेन्युअनली आम्ही प्रयत्न करतो आहे जे आहे ते म्हणजे असं म्हणता येईल की आम्ही हा जो चालू केला होता, म्हणजे हे जे चॅनल चालू केलं हे मेमरीजसाठी केलं. तर ठीक आहे, पण ते सगळं टिकवून ठेवण्यासाठी तुमची पण मदत लागणार आहे. आम्हाला एनकरेज करायला तुमची पण मदत लागणार आहे. सो आमच्यासोबत राहा, स्टे ट्यून. आम्हाला असंच भरभरून प्रेम देत राहा. आमचे 100 ब्लॉग्स पूर्ण झाले, इतके सबस्क्रायबर पण झाले आहेत, ते पण आता वाढायला हवेत. सो तुम्ही आम्हाला मदत करा, थोडा आमच्यावर आशीर्वाद ठेवा. आणि आता आम्ही पुढे काय एन्जॉय करणार आहोत, कुठे जाणार आहोत ते बघा. A few moments later. ये है हम फिर से हमारे ढाबे पे खाना खाने. ट्विनिंग मम्मी सोबत झाला आहे तुझं? थोडं थोडं तर आहे ना मॅच. मसाला पापड, पाणी बॉटल, पनीर मसाला कोल्हापुरी, शेवभाजी, चाट मसाला पाहिजे. प्रत्येक प्लेटा पार्सल करणे का? जमलं कल्लू? अजून काय पाहिजे? बस? श्रीने नाही घेतलाय काही ना, बिचारीचा दात दुखतो आहे. गार्लिक राईस, गार्लिक राईस, गार्लिक जिरा राईस. गार्लिक राईस. छान लागतो दुखल्यावर. तर आमचं जेवण झालं आहे आणि आम्ही आता निघतो घरी. हा बघा कार्तिक बसला आहे गाडीमध्ये. हा बा, हां कार्तिक बसला गाडीमध्ये, पण पाऊस पण येतो आहे. आता आम्ही बसतो गाडीमध्ये. चला श्री कम. लागेल ना.
हो जा. One hour later. घरी पोहोचलो. आम्ही घरी पोहोचलो. आमच्यासोबतच सगळेजण होते आणि कार्तिकने आम्हाला घरी सोडून दिलं आहे. बाय. सो चाबी घेतली ना घराची. The next day. सांग मग तुला काय माहिती आहे सोनम वांगचुक सरांबद्दल. आता प्रोटेस्ट म्हटलं की त्याच्या आधीच तुला सांगू. तुला जे जे माहिती आहे ते सांग. पहिले आतापासून स्टार्ट करते की सोनम वांगचुक जे आहे त्यांनी म्हणजे सरकारने रिझाईन दिलं पाहिजे. सरकारने हां सरकारने म्हणजे शिक्षण मंत्र्यांनी एज्युकेशन मिनिस्टर यांनी रिझाईन दिलं पाहिजे. त्यासाठी ते किती तरी दिवस उपाशी राहिले पण त्यांच्यासाठी आतापर्यंत यांनी काहीच नाही केलं. आतापर्यंत नाही म्हणजे काहीच नाही केलं. मग आता झाले किती दिवस तर रिझाईन दिला आहे. आणि त्यांच्या आधीबद्दल काय माहिती आहे. आधीबद्दल आधीच्या म्हणजे जे त्यांच्या आधीच्या वर्कबद्दल सोशल वर्क जे काही त्यांनी केलं त्याबद्दल तुला काय माहिती आहे ग. म्हणजे तू प्रोटेस्टमध्ये जायसाठी तू म्हणत होती ना मम्मा किती एन्जॉय करतात आहे मला जायचं आहे प्रोटेस्टमध्ये. ते पण प्रोटेस्ट कशासाठी आहे हे तुला माहिती पाहिजे होतं ना. आता प्रोटेस्ट संपलेला आहे झाले 5-6 दिवस. प्रोटेस्ट एज्युकेशनसाठी होतं कारण की प्रोटेस्ट. पेपर लीक झाला होता. गुड. बरं सोनम वांगचुक सरांनी त्यांच्या लाईफमध्ये काय केलेलं आहे. त्यांनी स्कूल उघडले आहेत. अच्छा. कुठे उघडली स्कूल. तेवढं नाही माहिती. लडाखमध्ये. हां लडाखमध्ये. आणखी काय माहिती आहे. आणखी त्यांनी सोल्जरसाठी टेंट्स लावले. टेंट्स. अजून काय माहिती आहे. अजून ॲक्च्युली बघ ते खूप मोठे सायंटिस्ट आहे. स्वतः इतके मोठे इंजिनियर असूनही त्यांनी देशासाठी देशाच्या सोल्जरसाठी बरंच काही काम केलं आहे. सोलर वगैरे म्हणजे सोलर रिलेटेड ते सगळं इन्व्हेंट केलं आहे. सो म्हणजे त्यांनी बरंच काही काम केलं आहे. त्याच्यासाठी तुला फक्त नुसतं प्रोटेस्टमध्ये जाऊन त्यांच्याबद्दल माहिती होणार नाही. त्यांच्याबद्दल तुला भरपूर काही वाचावं लागेल, ऐकावं लागेल, व्हिडिओज बघावं लागतील. व्हॉट इज द वर्क ऑफ सोनम वांगचुक सर. व्हॉट इज द सोशल वर्क इन लडाख फॉर सोनम वांगचुक सर. आणि हा तुझा होमवर्क आहे. ठीक आहे. तुम्हाला उद्याला हो ना उद्या किंवा उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगायचं. हे ब्लॉगमध्ये हा तुला होमवर्क देते आज. उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगायचं सगळे व्हिडिओज बघायचे म्हणजे त्यांच्याशी रिलेटेड नॉट रिलेटेड टू प्रोटेस्ट पण सोनम वांगचुक सरांचं वर्क याबद्दल सगळे व्हिडिओज बघायचे आणि मला सांगायचं. ठीक आहे. तिला गोष्ट सांगू. हां बोल. थांब कॅमेऱ्यात. हां बोल. चल इकडे अशी अशी काय सांगते मागे सरक. काय आता जेही काही सांगशील ते सगळं मी कॅमेऱ्यात रेकॉर्ड करेन ना. नाही ते तू काय सांगते त्याच्यावर डिपेंड करते. आमच्या स्कूलमध्ये ट्रेडिंग चालते. काय जोरात बोल. ट्रेडिंग. हे काय असतं. ट्रेडिंग म्हणजे आपल्याकडे जर कोणती ट्रेडिंग. हां आपल्याकडे जर कोणती वस्तू आहे हां तर ती जर आपण कोणाला देऊ तर आपण त्याच्याकडून अजून चांगली गोष्ट घेऊ शकतो. हो बेटा थांब देवते. म्हणजे हां जसं की माझ्याकडे माझ्याकडे सुंदरसे स्टिकी नोट्स आहे. हां जर ते मी ठीक आहे. हो देते देते. जर ते मी कोणाला दिले तर तिला नाही कळत की हे सुंदर आहे कारण की तिच्याकडे ज्या सुंदर वस्तू असतात त्याच्याने तर ते बोर होऊन जाते. म्हणून ती सुंदर वस्तू आम्हाला भेटते. मग ते म्हणजे एक्सचेंज होतं असं.
म्हणजे हे नवीनच आहे, हे मला आतापर्यंत माहित नव्हतं, आता माहिती झालं. मला चांगली स्टेशनरीच माहिती नव्हती. अच्छा, तर आम्हाला माहीतच नव्हतं ना. थांब जरा, काकाचा फोन येतोय, संदीप काकाचा. आपण बोलू 2 मिनिटं. Just perfect story.